मी देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय अर्थमंत्री श्री निर्मला सीतारामनजी यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आज जो केंद्रीय अर्थसंकल्प मांडला त्यामध्ये महाराष्ट्रातील पायाभूत प्रकल्पांना त्यांनी भरीव निधी दिलेला आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे 12 लाख रुपयापर्यंत उत्पन्न करमुक्त करून मध्यमवर्गीय देशवासियांना त्यांनी फार मोठी भेट दिलेली आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएसची मर्यादा 50,000 वरून 1 लाखापर्यंत करण्याचा निर्णय सुद्धा जो घेतला गेला तो स्वागतार्ह आहे। कॅन्सर आणि इतर गंभीर आजारावर 36 जीवनावश्यक औषधांवरील सीमाशुल्क संपूर्ण माफ केल्यानं ही औषधं स्वस्त होतील आणि बऱ्यापैकी दिलासा गोरगरिबांना आणि मध्यमवर्गीयांना भेटेल। शिवाय महाराष्ट्राला आता विरोधक विचारतात की महाराष्ट्राला यातून काय मिळालं, बिहारला झुकतं माप दिलं गेलं का? तर महाराष्ट्राकरता MUTP 3 प्रकल्पासाठी 1465 कोटी 33 लाख रुपयांचा निधी, पुणे मेट्रोसाठी 837 कोटींची तरतूद, मुळा मुठा नदी संवर्धनासाठी 230 कोटी रुपयांचा निधी, मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वेच्या 4 प्रकल्पांसाठी 4003 कोटी, मुंबई अहमदाबाद म्हणजे अशा सगळ्या रस्त्यांकरता, त्याचप्रमाणे देशातील शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, उद्योजक, महिला, युवक, विद्यार्थी, सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून आजचा अर्थसंकल्प प्रत्येक समाज घटकाला बळ मिळवून देणारा अर्थसंकल्प मांडल्यामुळं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि महाराष्ट्राचा एक नागरिक या नात्यानं प्रधानमंत्र्यांच्या स्वप्नपूर्तीतला हा अर्थसंकल्प जो माननीय केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो। विरोधकांना विरोधासाठी बोलायचं असतं, ते शेवटी हेच म्हणतील की या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळालं, पण सर्वांची तोंड बंद करणारा असा हा अर्थसंकल्प आहे। आणि याच धर्तीवर महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 9 किंवा 10 फेब्रुवारीला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवून मांडतील आणि अशा प्रकारचा अर्थसंकल्प सादर केल्यामुळं मी महाराष्ट्र सरकारच्या एक घटक म्हणून केंद्र सरकारचं मनपूर्वक स्वागत करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।